नमस्कार पब्लिक. तर आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट होते डायरेक्ट आपल्या घरी येऊन. हे बघा आपल्या मागे असं व्ह्यू दिसतोय. तर हे बघा डायरेक्ट घरी येऊन. आज आपण बीडला वगैरे कुठे जाणार नाहीत, घरीच आहेत दिवसभर. एक घरी पण काय एवढं काही खास काम नाही सध्या, पण सहजच थांबलोत घरी. जर रोज रोज बीडला जायचं पण कंटाळा आलेला आहे आपल्याला, त्यामुळे आपण घरीच थांबलेलो आहेत आज. गावात मी आले राहणार तू गावात म्हणजे काय कोणत्या नाही आले काही नडलाय मग मी येते ना सकाळच्या रामपण भेटून आलो. हा मग केलं तर पाणी घेतलं जायला कुठे आला आणि मंदिरामध्ये गेला का जाऊन खाली हिडी करेल. बरोबर आला आला हा मित्रांनो, आपली बोरची मोटर ही जळालेली होती, ती आता भरून आणलेली और इथं बसवायला चालू आहे. सध्या फिटर पण आलेले, आम्हाला दाखवतो तुम्हाला. ही आमची मोटर आहे, ही या फिटरने भरून आणलेली. हे आमच्या गावातील नामांकित फिटर आहेत. हा बोर आहे आपला. बोरचं पाणी दिसणार नाही एवढा, आपला कॅमेरा चांगला नाही बोरचं पाणी दिसायला लागेल. मोटरीचा पंखा, म्हणजे पंखातून पाणी येते ना पाणी वरी, आणि हे मेन मोटर आहे म्हणायची. मेन मोटर आहे तिकडे. हे पिटर टाटरच व्यवस्थित दुरुस्ती करते और बोरमध्ये पाईपला पण रस्सी सोडायला पण आहे. का ते बांगडी तशी आधी ती वाहून ठेवावी लागते, नंतर ते गरम करून इथं बसवायची लागते. ती इकडे चोंदण आणलेलं हे याला जाळ करायला लागते. असं तुम्हाला जाळ करायला पण दाखवते थांबा. असाच व्हिडिओवर बनवून शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आज बोरची सगळी माहिती देतोय मी, बोर कसा फिट करतात कसा नाही. आणि आपण पाणी पण आज लाईव्ह काढणार आहे, बोर मोटर चालू करून तुम्हाला दाखवणार आहे.
मित्रांनो हे बघा आता बोर टाकून झालेला आहे आमचा. तो चालू केला आहे पण आता पाणी मारतंय. हे बघा पाणी पण आलेलं आहे बोरमध्ये आपलं आलेलं आहे. पण हे उलटी झालेलं आहे, स्पीडने नाही आलेलं पाणी. हे फिटर आता बघत येतो उलटी स्विच मोटर. आता वापस चालू केलेलं आहे. बघा आता पाणी किती हाणती मोटर आपली. हे बघा ह्या फिटरने मोटर भरून आणलेली आहे. त्यांनी सगळं सिस्टम केलेलं आहे त्याचे फिट वगैरे. तर ते यांचा पण मोलाचा वाटा आहे. पाणी आले याच्यामध्ये. हे बघा भरपूर पाणी. आपला 5 ते 6 महिने बोर बंद होता. ते आपण आता हे मोटर भरून आणलेली मोटर गळाली होती ती. आता हे बोरचं पाणी आपलं जाणार आहे फार. आपलं ते दिसते का घर तुम्हाला की इथं वर हे स्लॅबवर पाणी जाणार आहे. वर इकडं पण दिसते का? हा इथं पण जाणार आहे वर. हे बघा आपल्या इकडला असा व्ह्यू आहे बघा. हे आपले डोंगरा पाठीमागं असं आहे. आता आपल्या पाठीमागे जे झाडं आहेत का त्याला सध्या फुलं आलेली. हे बघा फुलं आलेले. हे दिसतात का पांढरे पांढरे फुलं? हे मोगऱ्याचे. हे आमचे बंधू म्हणतात मोगऱ्याचे फुलं इथं. हे काय नाही तिथं. आमचा चिमण्या हे बीडमध्ये राहते तसे ह्याचे मम्मी पप्पा ते सगळेजण. हे आज रविवार असल्यामुळं गावाकडं आलं. आणि ही आमची छोटीशी मंजू बाळा. तर आजचा इथं ब्लॉग संपत आहे मित्रांनो. आपला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेळ भेटला तर सबस्क्राईब पण करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ.